नमस्कार, आपलं सगळ्यांचं लोकराज्य टीव्हीमध्ये स्वागत। आणि आज आपल्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पारंगत असलेले विठ्ठल डुकरे आपल्यासोबत आहेत आणि ते या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। आपण आज आहोत प्रभाग क्रमांक 2 शास्त्रीनगरमध्ये। भाऊ नमस्कार। काय सांगाल, आता निवडणुकीचा वेग वाढला आहे, आपण प्रचारादरम्यान नागरिकांपर्यंत कुटुंबापर्यंत किंवा संपूर्ण प्रभागात फिरतात, कुठल्या समस्या आपल्याला अधिक जाणवत आहेत किंवा कुठल्या समस्यांचा प्रश्न जनता आपल्यापुढे ठेवते आहे? मागील 2017मध्ये जे सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यानंतर या 3.5 वर्षामध्ये थोडा आमचा वेळ वाया गेला, ज्या निवडणुका झाल्या नाही त्यामुळे मच्छराचा जो प्रादुर्भाव लोकांची जाणीव आहे की आमच्या नाल्या साफ होत नाही, हे छोटे छोटे प्रश्न आहे। पण वस्तुस्थिती अशी आहे की आमच्याकडे ते तेव्हापासून लेबरचा खूप प्रभाव कमी आहे। आयुक्त साहेबांना आम्ही बहुत वेळा सांगितलं, पण ते काही झालं नाही आणि आमच्याकडे पॉवर नसल्यामुळे आम्ही त्यांना काही करू शकलो नाही। आता या निवडणुका झाल्यानंतर सर्वात पहिले तर आमच्या वार्डामध्ये पाण्याची समस्या अशी गंभीर नाही, काही भागामध्ये जर असतीलही पण ते आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अमृत योजना 2 चालू झालेली आहे, त्या चालू झाल्यानंतर बाकीचा जो पाण्याचा प्रश्न होता तो अतिशय सुरळीतपणे या वार्डाला शहराला पाणी मिळणार आहे। दुसरा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेने अनेक ठिकाणी दवाखानेसुद्धा उघडलेले आहे, पण त्या दवाखान्यात न जाता आपण आपल्या नागरिकांना किती चांगल्या सुविधा देऊ शकतो याच्यावर आमची काळजी जास्त आम्ही घेत आहोत। वारंवार आम्ही दवाखान्यात जाऊन त्यांना सांगत आहोत की औषधी बरोबर ठेवा, हे ठेवा, ते ठेवा। परंतु या काही दिवसामध्ये स्लम एरियामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे। स्लम एरियामध्ये तिथे जनावरे हे ते पोचण्याचे जे व्यवसाय आहे, त्यामुळे त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य राहतेच। आपण आज जरी नाली साफ केली तरी उद्या त्या ठिकाणी तुम्हाला कचरा दिसतो। आणि नागरिकांचंही एक असं आहे की आपण जर आज जरी नाली केली आणि 4 दिवस जर आपण त्या भागात जर गेलो नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की 4 महिन्यांना आमची नाली साफ होते। हा नागरिकाचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की या मूलभूत सुविधा ज्या आपण देतो ह्या सर्वच देतो। घंटागाड्या या शहरामध्ये पूर्ण चालू आहे, परंतु काही लोक त्या नालीमध्येच कचरा फेकतात। कधीकधी जनता, आपण आपली जनता म्हणून आपण काही त्यांना म्हणू शकत नाही, पण प्रशासन त्याच्यावर काळजी न घेता पूर्ण फक्त घंटागाडीचा आमच्यापासून पैसा घेतो आणि मात्र नागरिकांना सुविधा ज्या पूर्वाच्या त्या पूर्णपणे होत नाही, त्यामुळे थोडा डासाचा प्रभावही वाढू शकतो, हे मलाही मान्य आहे। दुसरी गोष्ट असं आहे की या भागामध्ये विकास कामाचं जर म्हटलं, रोड, रस्ते, नाल्या या 5 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलेलं आहे। नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि प्रशासनाने आम्हाला खूप प्रतिसाद दिला। 3 वर्ष आम्ही नगरसेवक नसतानाही या भागामध्ये अनेक रस्त्याचे कामे या ठिकाणी आमचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून, पालकमंत्री सुधीर भाऊ यांच्या माध्यमातून आणि हंसराजी भैया खासदार, आता ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आहे, त्यांच्याही मार्गदर्शनाखाली हे काम करत असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे या प्रभागातील काम करण्याचा आमचा मानस आहे। काही ओपन पेज असतील, त्या ओपन पेजला आम्ही, मला वाटतं 6 की 7 ओपन पेज आम्ही पूर्ण कव्हर केलेले आहे। हा प्रभाग खूप मोठा आहे, 10-12 वार्डाचा प्रभाग बनलेला आहे, त्यामुळे अनेक ओपन पेज अशी बाकी आहे। पण आम्ही जास्तीत जास्त या खनिज विकास निधीमध्ये ओपन पेजला प्राधान्य दिलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही अभ्यासिका किंवा कोणते ओपन पेज ज्यांना सभागृह लागत आहे त्यांना सभागृह देण्याची योजना आम्ही स्वीकारली आहे। आणि नक्कीच आम्ही या समोरच्या निवडणुकीमध्ये जो जनतेला आम्ही विश्वास देत आहोत, या विश्वासाला तडा जाऊ न देता आम्ही पूर्णपणे काम करण्याचा अहोरात्र प्रयत्न करणार आहोत। माझी जनतेला एवढीच विनंती आहे की आमच्या महायुतीला, शिवसेना आणि भाजप युतीला हे 4ही उमेदवार, एक शीतलताई गुरनुले, दुसरी उमेदवार त्या तिचं डिप्पल केडझरकर आणि अनुजा तायडे आणि मी विठ्ठल डुकरे, या 4ही उमेदवाराला या भागातून जनतेने भरघोस मताने निवडून द्यावं। आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी नेहमी उपलब्ध आहोत। या वर्षाच्या माझी कारकीर्द जर म्हटली तर आपण या 30 वर्षापासून जनतेच्या सेवेमध्ये असल्यामुळं मला बऱ्याच प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणीची काही ज्या अडचणी राहतात
त्या मला सोडवण्याची मी जिद्द करतो आणि ती सोडवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. मी जनतेला पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करेल की त्यांनी मला भरघोस मताने आमच्या पूर्ण गटाला शिवसेना आणि भाजप महायुतीला निवडून द्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच हे होते विठ्ठल डुकरे. खरं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत, कारण हा खरा त्यांचा अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्या प्रभागात वावरत असतात आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्याचं काम देखील त्यांनी केलं. खंतही व्यक्त केली, कारण गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये जी सत्ता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. महानगरपालिकामध्ये देखील 3-4 वर्ष प्रशासक होते. त्यांनी हे देखील मान्य केले की इथल्या नागरिकांनी कुठली काळजी घ्यायची आहे. कचरा असेल तो नालीत न टाकता कचराकुंडी कचरा गाडी येते त्या तिथपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून आपली साथ आणि स्वच्छता यामुळे कुठेतरी प्रभागाचा आणि एकंदरीत महानगरपालिकेचा विकास अधिक साधता येईल असा देखील मानस त्यांनी या माध्यमातून जाहीर केला. खरं तर लोकराज्य TV या संपूर्ण प्रभागात जाते आहेत आणि प्रभागाच्या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे त्या समस्या ठेवण्याचं काम लोकराज्य TV करते आहे. आणि आपण देखील लोकराज्य TVशी संपर्क साधा आणि समस्या सांगा. नक्कीच अशा नेत्यांपुढे त्या समस्या ठेवून आपल्या समस्याचं निराकरण करण्याचा मार्ग लोकराज्य TV ठरेल असा आम्ही मानस व्यक्त करत, संविधानाने जो दिलेला आपल्याला अधिकार आहे तो अधिकार येत्या 15 तारखेला बजवायचा आहे. चांगला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही देखील इथल्या मतदारांना आवाहन करतो की चांगला उमेदवार आपण महापालिकेच्या सभागृहात निवडून द्या आणि आपल्या प्रभागाचा विकास करा. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.